आकाशवाणी मुंबई केंद्र. जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली आकाशवाणीच्या संग्रहालयातली मुलाखत आता आपण ऐकणार आहोत. ऐकूया भाग 10वा, परिपूर्ण स्वदेशी करिअर. आपण पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टरबद्दल बोलत होतो. तर मला एक कुतूहल असं होतं की तुमच्या मंडळींनी 50 ठिकाणी अशा प्रकारची रजिस्टर्स बनवण्याचा उपक्रम केला. तर ह्या उपक्रमामध्ये एखाद्या खेडेगावामध्ये नेमकं करतात काय? आता हे हळूहळू सुद्धा आम्ही बदलत चाललो आहेत. नक्की काय करायचं ते तर 95-96 साली पहिल्यांदा प्रयत्न सुरू केला. त्यावेळी अशी कल्पना होती की प्रत्यक्ष लोकांना जी जैवविविधतेबद्दल काय हवं आहे, त्याच्याबद्दल त्यांना काय माहिती आहे, त्यांच्या दृष्टीने आज त्याचं व्यवस्थापन कसं चाललं आहे आणि त्यांना काय जतन करून ठेवण्यात आस्था आहे आणि कसं व्यवस्थापन व्हावं असं त्यांना वाटतं, हे त्यांचं जाणून घ्यावं, त्यांच्या कल्पना जाणून घ्याव्या. त्या दृष्टीने काही महाविद्यालयातले आणि काही सेवाभावी संस्थातल्या अशा लोकांनी गावातल्या लोकांबरोबर एक छोटीशी चमू बनवून अशी माहिती लोकांशी चर्चा करून गोळा केली, असं त्याचं स्वरूप होतं. परंतु आता हा जो नवा कायदा, जैवविविधता कायदा झालेला आहे, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जर स्थानिक पातळीवरती त्या कायद्यात अशी तरतूदही आहे की स्थानिक पातळीवरची जी जैवविविधता आहे आणि त्याबद्दलचं ज्ञान आहे लोकांचं, ते सगळं नोंदवून ठेवलं गेलं पाहिजे आणि याच्या आधारे तिथलं स्थानिक व्यवस्थापनही झालं पाहिजे. पण एकूण राष्ट्रीय पातळीवर, जागतिक पातळीवर सुद्धा भारताची जैवविविधता वापरली जाऊन किंवा भारतातलं ज्ञान वापरलं जाऊन त्याच्यातून काही फायदे होत असतील कुठल्या कंपन्यांना वगैरे, त्याचे लाभांश आपल्याकडे कसे यायला पाहिजेत, सरकारकडे कसे यायला पाहिजेत, ते लोकांकडे कसे पोचायला पाहिजेत, यासाठी व्यवस्थित माहिती संकलित व्हायला हवी आहे. त्यामुळे आता जरा वेगळ्या पद्धतीने विचार करतोय की ही राष्ट्रीय पातळीवर सगळी माहितीही व्यवस्थित गोळा होऊन संकलित व्हायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा केलं तेव्हा हे वेगळे वेगळे सगळे झाले दाखले. आता याच्या दाखल्याबरोबर स्थानिक लोकांच्यासाठी जे हवं ते तर हवंच, पण त्याच्याबरोबर एक प्रकारे इंटिग्रेटेड बायोडायव्हर्सिटी इन्फॉर्मेशन सिस्टीम बनायला पाहिजे, डेटाबेस बनायला पाहिजे. मग त्या दृष्टीने काय करायचं, पुन्हा ते गेल्यावेळी केलं ते एकदाच केलं जाणारी गोष्ट होती. आता दरवर्षी किंवा दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी पुन्हा पाहिलं जाऊन ती माहिती पुन्हा तपासून काही बदल झाले असतील तर ते नोंदले गेले पाहिजेत. या दृष्टीने काय करायला पाहिजे. नंतर पहिल्या प्रयत्नात लोकांचं ज्ञान, विशेषतः औषधी वनस्पतींचं ज्ञान वगैरे, ते काही नोंदवायचा प्रयत्न झाला नव्हता, तो आता व्हायला पाहिजे. तर असं थोडं बदलत चाललं आहे. पण मुख्यतः इथे जी काय माहिती गोळा केली जाते ती तिथल्या स्थानिक शैक्षणिक संस्था आणि लोक आणि काही पर्यावरणात रस घेणाऱ्या सेवाभावी संस्था यांच्या सहकार्याने आणि ती तिथली परिस्थिती, म्हणजे विशेषतः भूदृश्य, जलदृश्य, एकूण इकॉलॉजिकल हॅबिटॅट्स म्हणतो ते कसे आहेत, लोकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या जीवसृष्टीतल्या जाती प्रजाती कोणत्या आहेत आणि ह्या एकूण हॅबिटॅट्समध्ये, या जाती प्रजातींमध्ये काय बदल होत आहेत, त्याची कारणं काय आहेत, लोकांच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे जतन करून ठेवणं किंवा काय महत्त्वाचं आहे नष्ट करणं सुद्धा. म्हणजे हे उदाहरणार्थ पिकावरच्या किडी किंवा पार्थेनियमसारखं तण हे नष्ट करायला लोकांची इच्छा असेल, मग ते कसं करावं याच्याबद्दल त्यांच्या काय कल्पना आहेत, मग त्यासाठी काय पद्धतीची दुसरी माहितीची जरूर आहे, ती कुठून मिळेल, ती कशी एकत्रित करावी आणि व्यवस्थापन कसं करावं, या सगळ्यातून एक तिथल्या स्थानिक जैवविविधतेच्या व्यवस्थापनाचा काहीतरी एक व्यवस्थापनाची आराखडा बनायला हवा. आणि दुसरं म्हणजे लोकांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं एक संकलन व्हायला पाहिजे. त्यातलं काही ज्ञान ते गुप्त ठेवायची इच्छा असेल त्यांची किंवा काही अटीवरच दुसऱ्यांना दाखवायची इच्छा असेल त्यांची,
तर त्याची व्यवस्था व्हायला पाहिजे. त्यासाठी एक नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणून राष्ट्रीय संस्था आहे, अशा पद्धतीच्या ज्ञानाची नोंद करण्याची, त्यांच्या सहकार्याने काहीतरी व्यवस्था करायला लागेल. त्याची एक रूपरेषा आता तयार होत आलेली आहे. हे सगळं बरंचसं स्थानिक मंडळींच्या निसर्गाबद्दलच्या ज्ञानावर आधारित आहे. पण दुसरीकडं मी असंही पाहिलं की तुम्ही म्हणताय की एकंदर हे ज्ञान कदाचित त्याला गळती लागली असेल. तर असं का म्हणतोय आपण, आणि जर खरंच असं असेल तर त्याला ब्रेक कसा लावायचा मग या गळतीला? हा, गळती आहे सुरू, ह्यात तर काहीच संशय नाही. ते मला वाटतं गळतीचा वेग कमी करायला किंवा ती उलटवायला सुद्धा हीच शक्यता आहे की त्या ज्ञानाला जर महत्त्व प्राप्त झालं. आज त्या ज्ञान नष्ट होण्याचं एक कारण आहे की त्याला काही अर्थ नाही आहे, अर्थशून्य आहे, त्याला लोकांना ते बाळगून काही फायदा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ते नष्ट होत आहे. आता जर ते आपण नोंदवतोय, आणि दुसऱ्याही शक्यता आहेत की ज्या गावातनं महत्त्वाचं ज्ञान नोंदवलं जाईल त्यांना काहीतरी खास त्याबद्दल उत्तेजन दिलं जाईल. एकूण लोकांना वाटायला लागलं की ह्या ज्ञानाला महत्त्व आहे तर ते थोडं लक्षात ठेवतील. आम्ही माळा गावामध्ये सुद्धा पाहिलं की तिथे अशा पद्धतीची आम्ही प्रयोगादाखल नोंदणी केली. तेव्हा पहिल्यांदा काही जास्ती वैद्य लोक, काही ज्यांना वैद्यकीय औषधी वनस्पतीचं ज्ञान आहे ते सांगायला काही खास उत्सुक नव्हते. पण तिथे एक कुंजीर मूल्या म्हणून त्यांच्यातल्या त्या सगळ्यात जाणकार लोकही समजतात, त्यांनी खुशीने सगळं सांगितलं. खुशीने सांगितल्यावरती तिथे ऑक्टोबर महिन्यात जेव्हा वन्यप्राणी सप्ताह होतो तेव्हा त्या तिथल्या वनाधिकारी म्हणले की चला ह्यांनी एवढं ज्ञानवंत आहे हे सांगितलं आहे तर या वन्यप्राणी सप्ताहात आपण एक छोटासा कार्यक्रम करू आणि जास्ती काही नाही, त्याला एक शाल घालू. पण त्याला शाल घातल्यावरती दुसरे म्हणायला लागले, अरे पण आम्हालाही माहिती आहे की याला शाल घातली तर आम्ही सांगतो तुम्हाला. त्यामुळे काहीतरी याला महत्व आहे, त्याला थोडी प्रतिष्ठा आहे म्हटल्यावरती एक बदल होऊ शकेल. दुसरं म्हणजे मला वाटतं हे शिक्षणाचा हा भाग केला, विद्यार्थ्यांना कम्प्युटरवर खेळायलाही आवडतं तेव्हा तसे काही चांगले त्यांना प्रोग्राम बनवून दिले की स्थानिक जैवविविधतेची तुम्ही नोंद करताना तुम्ही कम्प्युटरचा वापर करताय, मग बाकीच्या गावात काय चाललंय पाहताय, कदाचित त्याच्या संदर्भातले काही छोटे छोटे खेळ करू शकता तुम्ही. उदाहरणार्थ असं म्हणू, जी मगाशी आपण थोडी चर्चा केली, सेव्हरल स्मॉल और सम लार्ज, याचं एखादी छोटीशी कम्प्युटर गेम बनवता येईल की वेगवेगळ्या पद्धतीने रक्षण दिल्यावरती किती किती जातींना संरक्षण मिळेल. अशा काही काही गोष्टी जर आपण उपलब्ध करून गेल्या तर लोक त्याचा विचार करायला लागतील आणि कदाचित हे बदलू शकेल. पण मुख्यतः त्याला काहीतरी अर्थ निर्माण झाला, काहीतरी प्रतिष्ठा निर्माण झाली या ज्ञानाला, असं लोकांना वाटायला लागलं तर मला वाटतं ती गळती कमी व्हायची शक्यता आहे. हे आपण ज्ञान, नंतर त्याच्यापासून होणारे फायदे, त्या फायद्यांचं वाटप, असं सगळं जेव्हा बोलतो तेव्हा अर्थात आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ म्हणूया किंवा अरिना मनामध्ये आहे. ह्या सगळ्याचा WTOशी काही संबंध आहे का? म्हणजे दोन वेगवेगळे जगाच्या रंगभूमीवर दोन नाटकं चालली आहेत, ती एका दृष्टीने वेगवेगळ्या दिशेने चाललेली आहेत. एक म्हणजे हे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, हे जैवविविधतेबद्दलचा करारनामा, ज्याच्यात अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की अशा स्थानिक ज्ञानवंत लोकांना किंवा समाजांना त्याचा लाभांश पोचला पाहिजे, त्यांना मान्यता मिळाली पाहिजे. आणि WTO वगैरेमध्ये ते त्यांची जी पेटंट आणि दुसरी बौद्धिक संपत्तीचे पुरस्कार करतायत त्याच्यात अशा लोकांच्या ज्ञानाचा वगैरे अजिबात उल्लेख नाही आहे. मग त्या दोघांच्यात आता समन्वय कसा आणायचा घडवून याची चर्चा चालू आहे, ते बघायला पाहिजे. पण राष्ट्रीय पातळीवर जैवविविधता कायद्यात ही तरतूद आपण केलेली आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण ती किती ढकलू शकतोय बघायला पाहिजे. पण राष्ट्रीय पातळीवरती अशा ज्ञानवंतांना त्याच्यापासून काही विशेषतः व्यापारी उत्पादन निर्माण झालं वगैरे तर लाभ मिळायला पाहिजे असे स्पष्ट तरतूद आहे. आणि तसा
हा कायदा होण्याच्या पूर्वी केरळात ट्रॉपिकल बॉटॅनिकल गार्डन रिसर्च इन्स्टिट्यूटने छोटासा प्रयोगही केलेला आहे, असं एक उदाहरणही आहे. ते आता सगळं बघायला लागेल कसं यापुढे त्यातनं काय काय होतं नवनिर्माण ते. हा, म्हणजे ह्याची कायद्याची बाजू काय आणि काय वाद निर्माण होतील हे माहित नाही आपल्याला. आता आज काहीच सांगवत नाही. आपण जेव्हा पारंपरिक शेती संशोधन वगैरे म्हणतो तेव्हा त्याच पिकाच्या वेगळ्या वेगळ्या जाती किंवा त्या पिकाचे जंगली भाईबंद ह्यांचं आणि ह्यांचा संकर करून आपण नवीन जास्त सक्षम पिकं तयार, इतके वर्ष हा असा एक ढाचा होता संशोधनाचा. आता लोक असं सांगतात की जैवविविधता ही आपल्याला ह्या पिकाच्या सुधारणेसाठी भलत्याच प्रकारचा जीव सुद्धा आम्ही वापरून काही खटाटोप करू शकतो. बरोबर. आमची समजूत अशी आहे की अजून ह्यातून निर्माण झालं जे नवीन पीक आहे त्याच्या वापराबद्दल लोकांच्या मनात संदेह आहे का? हो, आता कापसाची जी बीटी कापूस म्हणतात, म्हणजे एका पद्धतीच्या बॅक्टेरियातलं टॉक्सिन वापरून जो बनवलेला आहे त्याचा बऱ्याच भावानी, जास्ती भावानी तो विकला गेला, परंतु तो खरोखरच किडीविरुद्ध परिणामकारक ठरला नाही. दुसरेही प्रश्न निर्माण झाले. तेव्हा तो बीटी कॉटन त्या कंपनीने विकला आणि शेतकऱ्यांनी जास्ती पैसे खर्च करून तो घेतला. तर तो खरोखरच शेतकऱ्यांना लाभ झाला का त्यांचं मोठं नुकसानच झालं? अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की त्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसानच झालं. त्यामुळे हे वाद अजून आहेत. पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता राष्ट्राच्या सीमेच्या अंतर्गत नुसत्या होऊन चालणारच नाहीयेत. ह्या सगळ्यांना आंतरराष्ट्रीय परिमाण हे अपरिहार्य आहे. निश्चित अपरिहार्य. बरोबर आहे ना. ग्लोबल एन्व्हायरमेंटल फंड फॅसिलिटी ही काय आहे? हे एक आंतरराष्ट्रीय परिमाण. हे जे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय करारनामे आहेत जैवविविधतेवरती, हवामानातल्या बदलावरती, या करारनाम्यांच्या जी ध्येय आहेत, उदाहरणार्थ जैवविविधतेचं संरक्षण, व्यवस्थित निरंतर उपयोग हा करून घेण्यासाठी जर भारतासारख्या देशात काही कार्यक्रम हातात घेतले गेले तर त्यासाठी पैसे पुरवणं असा त्या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटीचा उद्देश आहे. आणि त्यांची जी शास्त्रज्ञांची समिती होती त्याचे तुम्ही? मी काही वर्ष, 4 वर्ष त्या सल्लागार समिती, त्यांची 12 शास्त्रज्ञांची एक सल्लागार समिती असते, त्याचा अध्यक्ष होतो. मग ही काय करायची ही समिती? हे सगळे निरनिराळे कार्यक्रम जे ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी समोर येतात किंवा नवे कार्यक्रम त्यांना हातात घ्यायची कल्पना असते, या सगळ्या कार्यक्रमांना शास्त्रीय दृष्टिकोनातून त्यांचं तपासून त्याबद्दल काय करावं असं शास्त्रीय सल्ला आहे ते मांडायचं. अशा एखाद्या कार्यक्रमाचं काही थोडक्यात सांगता येईल का? हो, अवश्य. आता उदाहरणार्थ आपण पिकांच्या जातींबद्दल बोलत होतो. होय. तर इथिओपिया हा असा देश आहे की ज्याच्यात आपल्याकडची ज्वारी आणि अनेक वेगवेगळी पिकं इथिओपियाच्या भागात त्यांचे मूळ वन्य पूर्वज होते. आणखीन सुरुवातीला मनुष्याने लागवडीखाली आणली त्या भागात आणि तिथं त्यामुळे त्यांच्या मोठ्या प्रमाणावर छोट्या छोट्या जाती आहेत. तर इथिओपिया देशात आणि बाकीच्याही अनेक देशात शेतकऱ्यांच्या शेतातच केवळ संशोधन केंद्रातल्या किंवा जिथे अतिशय थंड तापमान करून -150-200 डिग्री सेल्सिअस करून बिया ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीच्या साठ्यात एक त्यांचं जतन करतो ते वेगळं, पण शेतकऱ्यांच्या शेतावरच पिकवत राहून या पिकांचं जतन करायचं. म्हणजे त्याच्यात अशी कल्पना आहे की त्याच्यात वेगवेगळ्या किडी, वेगवेगळ्या अशा त्या पिकांच्यात जी उत्क्रांती होत राहते ती होतच राहील. तर अशा पद्धतीने करायचं असलं तर कसं करायचं, अशा दृष्टीने इथिओपियाने काही कार्यक्रम सुचवले होते. ते अंमलबजावणी ते आणण्यात आले होते. तर त्याचा काय अनुभव आहे आणि एकूणच या विषयाचा विचार करून जगभर शेतकऱ्यांच्या शेतावरती जर अशा पद्धतीची जैवविविधता पिकांची टिकवून धरायची असेल
तर परिणामकारक योजना कशा आखता येतील याबद्दल तुम्ही शास्त्रीयदृष्ट्या सल्ला द्या असं आम्हाला विचारलं होतं. असं. आणि मग काय सल्ला दिला समितीनं? म्हणजे आम्ही मग तपशिलात त्याचा विचार करून कुठल्या परिस्थितीत शेतकऱ्यांना काय पद्धतीचं आर्थिक सहाय्याची कधी कधी जरूर पडेल, नंतर किती क्षेत्रात हे करायला पाहिजे, त्याच्या करताना काय काळजी घ्यायला पाहिजे, या सगळ्या दृष्टीने बरेच आम्ही मार्गदर्शन बनवलं होतं. असं. आता आपण बराच वेळ बोलतो आहोत की सामान्य मनुष्य ग्रामीण पातळीवर जगणारा त्याच्या जवळचं अनुभवातून साठलेलं जे निसर्गाबद्दलचं ज्ञान आहे त्याचं महत्त्व आहे, ते जतन करायचं आहे, त्याचा उपयोग करून घ्यायचा इत्यादी इत्यादी. परंतु तज्ज्ञ पातळीवरचं सुद्धा ज्ञान वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये आहे. त्याच विषयात एका देशात तज्ज्ञ उपलब्ध नसतात, दुसरीकडे असतात. आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या संदर्भामध्ये माणसं एका देशातून दुसऱ्या देशात अशा प्रकारचं काम करायला जातात. तर आमच्या मनात कुतूहल असं आहे की समजा 50 वर्षापूर्वी भारतामधून ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स या विषयातले तज्ज्ञ PV सुखात्म्यांच्या FAO मध्ये असण्यामुळे म्हणा, काही म्हणा, अनेक देशामध्ये जाऊन तिथल्या शेती संशोधन केंद्रामध्ये काम करीत होते. हा जो प्रकार आहे हा अजून चालू आहे का काही विशिष्ट देशातलेच फक्त तज्ज्ञ इतर ठिकाणी जातात? ह्या आंतरराष्ट्रीय रंगमंचावरती काय घडताना दिसतं? हे सगळ्या देशातले लोक निरनिराळ्या पद्धतीने नक्कीच आहेत, परंतु आता ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटीजचा जो मी अनुभव पाहिला की आंतरराष्ट्रीय वेगवेगळे कार्यक्रम आहेत, त्याच्यात विशेषतः कन्सल्टन्सी आणि ह्या दृष्टीने काम करण्यामध्ये आणि त्याच्यात पुष्कळच पैसेही असतात. त्याचा जवळजवळ 90% भाग संयुक्त राष्ट्रसंघ, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि ग्रेट ब्रिटन या देशात, 2 देशातले लोकच उठवत आहेत. आणखीन पुष्कळ आम्ही प्रयत्न केला आमच्या या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटीच्या सायन्स टेक्नॉलॉजी पॅनलतर्फे की हे जास्त संतुलित व्हायला पाहिजे. किंवा असं अजिबात नाही आहे की ह्यातलं तज्ज्ञांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ या 2 देशात आहेत. खूप जगभर आहेत, भारतात सुद्धा अनेक चांगले आहेत, पण ते याच्यात फारसा भाग घेण्यात त्यांना यश मिळत नाही. आणखीन भाग घेतल्याने मला एकूणच त्यांनाही नवं शिकायला मिळेल, बाकीच्या जगातल्या लोकांनाही चांगला फायदा मिळेल. परंतु अनेक कारणामुळे काही देशांनी मक्तेदारी जवळजवळ घेतलेली आहे. हळूहळू बदलेल, परंतु हा एक महत्त्वाचा दोष आहे या आंतरराष्ट्रीय सगळ्या सिस्टीमचा. आधी आपण एका विषयावर बोलायला लागलो होतो आणि नंतर आठवेल म्हणून बाजूला ठेवला विषय. तसंच आठवलं तर प्रयत्न करायला हरकत नाही. तो म्हणजे त्या मासूर गावाबद्दलचा. निदान सुरुवातीला त्या गावात काय करत होता हे तरी थोडंसं सांगितलं तरी उपयोगी पडेल. हा, मासूर गाव म्हणजे आम्ही अशी सुरुवात केली. आता तसा संबंध इतिहास सांगायचा तर पुष्कळ सांगण्याजोगा आहे. अशी सुरुवात केली की काही वेगवेगळ्या परिस्थितीतल्या गावांच्यात अनुभव आपल्याला पर्यावरणाचा, तिथे वेगवेगळ्या बदल होत आहेत, वेगवेगळ्या विकास योजना, बाजारपेठेचेही परिणाम, सरकारी कार्यक्रमांचे परिणाम कसे होत आहेत पर्यावरणावर, काय होत आहे याचा विचार करून व्यवस्थित योजना तयार करायच्या आणि कशा त्या राबवल्या जातात, त्याचे काय परिणाम होत आहेत याचा अभ्यास करायचा. मासूर हे अशासाठी निवडलं की ते समुद्र किनाऱ्याजवळ, पण अघनाशिनीच्या नदीच्या मुखाच्या जवळ मोठं एक बेट आहे. आणखीन मग वेगवेगळ्या गोष्टींची कल्पना हळूहळू त्यातनं यायला लागली. आता उदाहरणार्थ हे बेट एक एकसंध बेट आहे, तेव्हा पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचं काही व्यवस्थापन नियोजन करायला पाहिजे. तर ते खरं सबंध बेटाचं आणि ती एक इकोसिस्टीम म्हणून करायला हवं. पण गंमत अशी आहे की सरकारी याच्याप्रमाणे यंत्रणेच्या कार्यक्रमाप्रमाणे त्या बेटाच्या मध्यावरनं 2 पंचायतीची रेग गेलेली आहे. त्यामुळं अर्धा भाग बेटाचा
त्या एका पंचायतीत होता, दुसरा अर्धा भाग दुसऱ्या पंचायतीत होता. त्यामुळे त्यांचं बेटाचं वेगळा हिस्सा बनवून करणं, व्यवस्थित करणं हे अवघड झालेलं होतं. बरं, ते झालं. नंतर त्या बेटावरच्या लोकांच्या जीवनाच्या दृष्टीने काही काही पुष्कळ महत्वाचे प्रश्न आहेत, ते समजून घ्यायला पाहिजे. तर उपजीविकेची साधनं त्या लोकांची जर व्यवस्थित आपल्याला जतन करून ठेवायची असली तर कुठली साधनं आहेत, तर बाहेरच्या लोकांना त्याची कल्पनाही तशी असणार नाही. कारण उदाहरणार्थ केवड्याच्या पानापासून चटई बनवणं हा तिथल्या एका समाजातल्या महिलांचा मोठा उद्योग होता. तेव्हा ती केवड्याची जो हॅबिटॅट आहे, ज्याच्यात केवडा वाढू शकतो, अगनाशिनी नदीकाठचा दुसरा, तो टिकवून धरणं हे एक महत्वाचं होतं. पण अनेक बांधारे वेगवेगळ्या याच्यात तो हॅबिटॅट नष्ट होत होता. ते त्या बायका आणि त्या मानाने त्या आर्थिकदृष्ट्या कमी समर्थ असलेल्या समाजातल्या बायका, त्यांच्या चटईबद्दल त्या कशा लोकांना सांगणार आणि पटवून देणार, हा अशा पद्धतीचे प्रश्न होते. दुसऱ्या गोष्टी आम्ही पाहिल्या की डोंगराळ प्रदेश होता, त्याच्यावरती मातीची धूप थांबवायला हवी आणि ते व्यवस्थित करायला हवं, हे तर ठीक होतं. पण योजना राबवताना काय केलं गेलं की लोकांशी आम्ही चर्चा केली की धूप थांबवायला काय काय करायचं, तर त्यांनी तपशीलवार छोटे छोटे बारीक सारीक निराळे कार्यक्रम सुचवले लोकांनी. आणि आमचं तसं सरकारी यंत्रणेशी अधिकृत नातंही होतं, कारण त्यावेळेचे जे कर्नाटक राज्याचे डेव्हलपमेंट कमिशनर होते त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एक कार्यक्रम लोकांशी बोलवून बनवून द्या. तो आम्ही दिला होता. पण शेवटी सरकारी शेती विभागातला जो भूसंधारण विभाग आहे त्यांनी जेव्हा कार्यक्रम अंमलात आणला तेव्हा त्यांनी वेगळाच कार्यक्रम अंमलात आणला. त्यांनी असे टप्प्याटप्प्याने टेरेसेस बनवायचं ठरवलं. आणखीन ते टेरेसेस कंत्राटदाराला देऊन टाकलं बनवणं, आणि त्या कंत्राटदारावर कुणाचाच धरबंध नव्हता. त्यांनी वाकडं तिकडं खणून ठेवलं आणि शेवटी त्या भूसंधारणाच्या कार्यक्रमातून जमिनीची धूप जास्तच वाढली. असे प्रश्न निर्माण होतात आणि त्याच्यात कारण त्या शेतकऱ्यांना त्याच्यावरती देखरेख ठेवायचा, ते नियंत्रण करायचं, त्यांच्या स्वतःच्या जमिनीवर हे सगळं चाललं होतं, तोही अधिकार नव्हता. अरे बापरे. अशा गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर थोडेच दिवस कुठल्याही प्रदेशात जाऊन बाहेर पडलात तर तुमच्या लक्षात कधीच येत नाहीत, कारण लोकही काही चटकन सांगत नाहीत. आणखीन तुम्ही तिथे वर्षानुवर्ष काम करत राहिल्यावरती एक एक हे समजायला लागतं, उलगडायला लागतं, आणि ते असं बऱ्याच वर्षांनी हळूहळू उलगडलं. असा कुठेही काही ठिकाणी वर्षानुवर्ष काम करण्याचा, ते समजून घेण्याचा मला वाटतं मोठा फायदा असतो. परिपूर्ण स्वदेशी करिअर, जागतिक कीर्तीचे पर्यावरणशास्त्रज्ञ डॉक्टर माधवराव गाडगीळ यांची प्राध्यापक अनिल गोरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकत होतात. हा होता या मुलाखतीचा भाग 10. सादर करते शैलेश माळोदे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्र.